काय चावल राहिली ना पंढरपूरला चालली चांगली. अण्णा भाऊ बरं आहे का तुमचा मेवना? रघु भाऊ बरं आहे का? बरं आहे की बायको बाई अशी कॉलेजला भेटली, कुणी कोण आली कुणी कोण घुसली. आणि काय सांगायचं बाया, काही जोर झाला. आणि आम्ही कॉलेजला भेटला तो आणि झालं लग्न म्हणे माहितलं मोठं इस्टेट आहे म्हणे. आता गेले ना भाऊ भाडून त्याच्या शुरूपाला. अगं चांगला पाहायचा नाही मोठा बंगल्यावाला बंगलाचे म्हणे माझ्या इथं. होता पण तुझ्यामुळे सारं बरोबर झालं. फसवलं ग बाया, मला त्यानंच फसवलं. बरोबर झालं माझं. माझ्या इथं किळीनारीच्या बागे म्हणे. माझा नवरा काय म्हणला मला, माझी इथं किळीनारीच्या बागे खसखशा पलंग आहे, चन्या माले आणि उठली का मला म्हणायची चल. अगं बाई दिसलं 1000 रुपयाची दिसली की बांगडी हातात. हा आता आली ती बाई साऱ्या लोकात. असं वाटतं का तुम्हाला? हाय की नाही आता मग? आणि गेले याच्या घरी, लग्न करून याच्या घरी गेले. गेल्यानंतर काय झालं म्हणलं पुढे तो केळीनाळीचा भाग. तू येडी झाली काय, तुला केळीनाळीचा भाग माहित नाही? लगेच धरलं मला गेली बाहेर घेऊन गेली. एक लिंबाचं झाड होतं त्याच्या खाली ठेवली गाडगीची केळी. अगं खाऊ खाऊ बोबडी वळून राहिली ती. त्याच्या टोळीत पाणी प्यायला नारळाची कटुरी. म्हणे ही काय केळीनाळीचा भाग. मी आले ना फसवलं मला म्हणे केळीनाळीचा भाग. अगं नीट बोल ना, काय शिवाय देऊ राहिली. हे लोक मला काय म्हणतात अशी काही ती बायको. आणि मी म्हणलं कुठे चालण्या माल. आणि गेला घेऊन मला 2-4 लाकडं रवेत, त्याच्यावर उत्तर पातळ सरमट टाकेल, खाली झोपला वर चांदण्या दिसायच्या. यालाच म्हणते म्हणे चांदण्या माल. हे बघलं कोणाचं इथं पाय नाही. फसवलं ग बाया, तुमचं सगळ्याचं चांगलं झालं. तेव्हा मी रघु भाऊला म्हणले होते मला एखादा डॉक्टर नवरा बघून दे म्हणून. आजू पाहिलं बाई मग पाय आजू मेल्यानं माल दिला हिंदुस्थान डॉक्टर नवरा पाहून. हा मी तुम्हाला आर्य कार्य करते कधी नाही ना. नाही करीत नाही बाई. नको मला नवरा नको. आपण हुंडाच तेवढा दिला लगेच सोड चिठ्ठी देते. काय कारण आहे तुला बोलायचं. अरे नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. अरे नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. नको 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 नको. अरे नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. अरे नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. नवरा नको ग बाई मला जगलं नको ग बाई. आणि घरी गेले म्हणे काय बांगला पडकाचं घर तुटकाचं सपर. इचायच्या घरी खाला भाकर नव्हती. पडकाचं घर तुटकाचं सपर. आणि काय सांगायचं बाय. इचायच्या घरी हिला आम्हाला पाणी नव्हतं. आणि मोठ्याच्या घरी आली. मी एक दिवस गेले बाया उकड्यावर म्हणजे केर टाकायला. यांचे म्हातारण म्हातारी उकड्यावर फायटिंग खेळत होते. उकड्यावर देव सगळे. आणि देवाला देव घर नाही मला दादाला नको ग बाई. अगं नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई. याचे म्हातारण म्हातारी उकड्यावर पडेल होती. तुझ्यासाठी कोणावर पडेल होती. मी उचलून आणले फुलीवर आणून ठेवले. तूच म्हणून सारावर माझ्या नावावर करून दी. आम्ही थांबते आईला पण घर घ्यायला जायचं लावण्याने. सगळ्या गावात खायला खावडायला सगळ्या गावात मोठ्यापणा गाजीत. करणीचा करला करणीचा कासला डाव डोळा वाचला. नको सुरू म्हणजे कोणत्या डबड्यात घुसू. काय कमी तुला सांग. नको काय कमी काय सांग पटकन मला आधी. सारव भीती म्हणजे कोणाला किती इथं चौघाल नको. काय कमी तुला मला आधी सांग. सारव चावडी म्हणजे मामलेदार कधी यायचा.
जो तोंडे मी असं मला असं रागीन ना बा अशी निघन ना तशी मीच तरी माग निघून दे. नाही नाही रघु तयार आहे अजून. अगं एवढा मोठा बंगला होता पण तो मुळे सारा सफार झालं माझं. आड्या देऊन नांद अगं खाऊन खाऊन हशी वाणी झोपायची. म्हणजे मिस्टरची बायको इथं उभी आहे का? नाही तुला काय माहिती का आमचं श्रीरामपुरातलं काय होतं म्हणून? काय होत अगं नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई मला नवरा नको म्हणे माझी इथं 5 कोणाच जेवण आहे म्हणे. मग काय मिरची खाते का तू? अगं बाई इथं बाजार आलं इथं बाजार आलं लाखाचा बाजार आला का 8 दिवस जाऊन जात नाही तू. खायची झोपायची खायची झोपायची नका एवढं लोक देखत. तुमच्या गळ्यात पण रडू का? आता खाऊन खाऊन शंभुडी आहे का तुला? खाऊन खाऊन शंभुडी येतात का तुला? खाती 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 सगळ्या पंचती करती. आता कितीला खरं वाटतं हिचं? काय करा वाटत हा? चौघाली 15 दिवस चालले देवाचे नाव घ्यायचं ते दिलं सोडून आणि माझी चौघाल राहिली. अगं आंबड्याची भाजी कळण्याची भाकर अंगर आंबड्याची भाजी त्याच्यात तेलाची धार होती तुला ऐक ना काय ते? कळण्याची भाकर आंबड्याची भाजी आणि बाबा तुमचं तरी बरं चाललं असन या मेल्याची तर नांदायला आले काही खरं नाही. नका बघू त्यावर तेलाची दारबी नाही मला दादाला नको ग बाई कारण तेलाची दारबी नाही मला दादाला नको ग बाई दादाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई नको 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 नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई अगं नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई. पाय ना याची त्याला डबा दिला काय केलं? याची इतकं खायला तर मी उभी जाड पडत चालली. काय सांगायचं बाया या मेल्यानं पार वाटुळ करून टाकलं. तुमचं बरं झालं. बोल बाई बोल काय बोलायचं ते बोल पण त्या पाहिजे सारं वावराचं वाट. तिकडं इंडोतून म्हणे का मायामुळे वाटुळ झालं. अगं बाई काय सांगू मी त्यामुळे सगळं काय वाटोळ केलं काहीच ठेवलं नाही आणि आई बापाला मी असं भीक मागायला लावलं आणि बारी बारी साऱ्यांनी शितो म्हणे लग्नाच्या आधी मला म्हटला पैठणी घेतो मला 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 मी आला फाटकाचा लुगड्या तुटकीचा चोळी फाटकाचा लुगड्या तुटकीचा चोळी त्याला शिवायला दोरा बी नाही मला दादाला नको ग बाई त्याला शिवायला दोरा बी नाही मला दादा नको 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 अगं नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई अगं